राहण्याची आम्ही जी मागणी केली होती उमेदवारांची सोय व्हावी, पण ती जी जिथे सोय करण्यात आली आहे ती इथून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर लांब आहे. आता ही जी मुलं येत आहेत ती कुठून येत आहेत? नंदुरबार, यवतमाळ, जालना वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातनं इथे मीरा भाईंदरमध्ये येत आहेत. इथे आल्यानंतर सकाळी 5च्या कॉलला त्यांना आतमध्ये हजर राहायचंय. तर ते कधी येणार, कधी राहणार, कुठे जाणार आणि सकाळी काय त्यांची वाहतुकीची व्यवस्था असणार आहे, हा सगळा प्रश्नचिन्ह आहे. आणि या मुलांच्या मनात धाकधूक असते की मी पहिला पोचावा, पहिली माझी परीक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा असते. आणि त्याच्यामुळे इतक्या लांब त्यांची व्यवस्था करून काहीच उपयोग नाही. हे एवढं मोठं ग्राउंड इथे पडलं आहे, इथे तुम्ही व्यवस्था करू शकता, इथे तंबू टाका, इथे केनोपी लावा, जी काही व्यवस्था तुम्हाला करता येऊ शकते ती करा, इकडेच व्यवस्था करा. ज्या प्रकारे प्रशासनाने राहण्याची सोय केली आहे त्याच प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी एखादी बस उपलब्ध करून द्यावी किंवा वाहतुकीची सोय उपलब्ध करून द्यावी याच्यासाठी काय प्रयत्न करणार? अर्थात असंही करता येऊ शकतं, वाहतुकीची व्यवस्था समजा तिथून करून दिली, पण अगेन किती बस हे लोक करू शकतील त्याच्यावर लिमिटेशन येण्याची शक्यता आहे. सर्व संयुक्तिक हेच आहे की मुलं आणि इथून मुलं आल्यानंतर त्यांना तुम्ही सांगायचं, त्यांना कसं कळणार आहे की इकडून 5 किलोमीटरवर जाऊन तिकडे राहण्याची सोय आहे? त्यांना कळणार कसं, इथून ते जाणार कसं? हे बरेचसे विषय आहेत. त्याच्यापेक्षा सर्वात सोपं असं आहे, तुम्हाला टेंडर काढायला नाही मिळत आहे त्याच्यासाठी नाही करत आहात का? असं असेल तर सांगा, महानगरपालिका अपयशी आहे, आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही वर्धापन दिनाचं आमचं 5 कोटीचं बजेट आहे, मात्र तरुणांची सोय करण्यासाठी, तंबू टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगा. मग आम्ही लोकवर्गणी जमा करतो आणि आम्ही या ग्राउंडचा आम्हाला ऍक्सेस द्या, आम्ही इथे मंडप टाकतो. काँग्रेसच्या मार्फत त्या उमेदवाराला घेणं जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? ते काँग्रेसच्या मार्फत करण्याचा हा जो विषय आहे तुम्ही म्हणताय, हा प्रत्येक जण, प्रत्येक सामाजिक संस्था, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पातळीवर नक्कीच करेल. पण सरकार म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे की नाही, आणि विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे की त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी. आणि हे जे काही वेगवेगळ्या संस्था करणार आहेत, मुळात या मुलांवरती कोणी उपकार करण्याची गरज नाही, त्यांचा हक्क आहे. त्यांच्या आई वडिलांपासून आम्ही सगळा संबंध, महाराष्ट्र टॅक्सचा पैसा देतो, तो फक्त त्यांना जाहिरात करण्यासाठी देत नाही, त्यांच्या हक्कासाठी देतो. आणि महानगरपालिकेने, राज्य सरकारने त्यांचा हक्क त्यांना मिळवून द्यावा ही आमची विनंती. आता तुम्ही हक्काची गोष्ट केली, अजून एक त्यांचा मूलभूत व्यवसाय तिथे आल्यानंतर त्यांना नाश्ता पाण्याची सोय असली पाहिजे, त्याबाबत काय? मी तेच सांगतोय ना, आता तुम्ही नाश्ता पाण्याचा विषय केला, राहण्याचा विषय झाला, तुमचा खाण्यापिण्याचा विषय, सगळेच विषय आहेत ना. म्हणजे एक एक गोष्ट निघत जाते अशी आहेच. तर आम्ही त्यांना तीच विनंती, महानगरपालिकेसाठी काही मोठा विषय नाहीये. लक्षात घ्या, महिनाभर ही भरती चालणार आहे, 2 ते 2.5 हजार विद्यार्थी येत आहेत, तरुण येत आहेत, त्यांना फक्त आणि ते किती काळ आहेत, सकाळी 5 वाजता आतमध्ये जात आहेत, त्याच्यानंतर 11-12ला इथून बाहेर पडतायत. तुम्हाला एक वेळचा नाश्ता त्यांना तुम्ही नाही देऊ शकत का? त्यांना पाणी आणि बिस्किट आतमध्ये देतात असं कळतंय, पण आतमध्ये गेल्यानंतर बाहेरून कोणते पदार्थ घेऊन जाऊ शकत नाही, हे खरं आहे. आणि त्याचा आम्ही सन्मानही करतो, बरोबर आहे. प्रत्येकाला तिथे कोणताही वेगळा गैरप्रकार घडला जाऊ शकतो, कोणत्याही पदार्थातनं काही घेऊन जाऊ शकतं, त्याच्यामुळे त्याचा आम्ही